नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं स्त्रिगधरा नायक तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. बेकायदो बांदकामां विशीं उच्च न्यायालयान दिल्ल्या आदेशा प्रमाण कारवाय जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. शालांत मंडळान फेब्रुवारी म्हयन्यांत घेतिल्ल्या 12वी परीक्षेचो निकाल 90.64% लागला. हातूंत 88.69% चल्यांचो तर 92.42% चलयांचो आस्पाव आसा. भारत सरकाराच्या युवा कार्य आनी खेळां मंत्रालया वतीन आयोजीत राज्य युवा संसद फाल्यां शुक्रारा 28 मार्चाक पर्वरे विधानसभेच्या संकुलात जातली. गोंय सरकारान गोंय विद्यापीठाच्या भौतीकशास्त्र विभागात पेपर लीक आरोप प्रकरणाची चवकशी करपा खातीर निवृत्त न्यायाधीश RMS खांडेपारकार हांच्या अध्यक्षतेखाला उच्चस्तरीय चवकशी समिती स्थापन केल्या. सांखळे शिगमोत्सव समिती आनी गोंय पर्यटन खातें हांच्या जोड पालवान 27 आनी 28 मार्चाक शिगमोत्सव महोत्सवाचें आयोजन केलां. आतां खबरो विस्तारांत. शालांत मंडळान फेब्रुवारी म्हयन्यांत घेतिल्ल्या 12वे परीक्षेचो निकाल 90.64% इतलो लागला. चल्यांचो निकाल 88.96% तर चलयांचो निकाल 92.42% इतलो लागला. शालांत मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेटये हांणी पत्रकार परिशदेंत ही म्हायती दिली. कला, वाणिज्य, विज्ञान आनी वेवसायीक ह्या 4 शाखांनी मेळून 17,686 विद्यार्थी परीक्षेक बशिल्ले. हे पैकी 16,030 विद्यार्थी उत्तीर्ण जाले. फाटल्या वर्साच्या तुळेंत निकाल 5% चड लागला. 10 फेब्रुवारी ते 1 मार्च मेरेन 20 परीक्षा केंद्रांनी ही परीक्षा घेतिल्ली. गोंय शालांत मंडळाच्या संकेतस्थळाचेर निकाल उपलब्ध आसतलो अशी माहिती शेटये हांणी दिल्या. बेकायदो बांदकामां विशीं उच्च न्यायालयान जो आदेश दिला ते प्रमाण कारवाय जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. राष्ट्रीय महामार्ग तशेंच राज्य महामार्ग लागसार आशिल्ल्या बेकायदो वेवसायीक आस्थापनांक नोटीसो जारी करतले. स्थलांतरा खातीर 15 दिसांची मुदत दितले. उपरांत आदेशा प्रमाण कारवाय जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. बेकायदो बांदकामां विशीं उच्च न्यायालयान दिल्ल्या आदेशाचेर कारवाय करपाक मुखेलमंत्र्यांनी उच्चाधिकार समितीची बसका घेतली. हे बसकेक महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, पर्यावरण मंत्री आलेक्स सिकेर, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, खात्याचे सचिव आनी अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम हाजीर आशिल्ले. रस्त्या कुशीक आशिल्ल्या बेकायदो बांदकामां सयत कोमुनिदाद आनी सरकारी जमनींतलीं बेकायदो बांदकामां सरकार सोसून घेवचें ना. अशा बांदकामां विशीं 100 क्रमांक डायल करून पुलिसांक कागाळ करपाक शकता. जिल्लोधिकारी कार्यालया वरवीं बेकायदो बांदकामाचेर कारवाय करतले अशें मुखेलमंत्र्यांनी स्पश्ट केलां. उच्च न्यायालयाच्या आदेशाचो सरकार अभ्यास करतले आनी आदेशा प्रमाण सगल्यांत पयलीं महामार्ग लागसार 15 मीटर अंतराचेर आशिल्ल्या आस्थापनांक नोटीस जारी करतले अशें सावंत हांणी मुखार उलयतना सांगलें. बेकायदो बांदकाम आनी नेमान नाशिल्लीं बांदकामां हे 2 वेगळे प्रकार. नेमान नाशिल्लीं बांदकामां नेमान करपा खातीर कायद्याचो अभ्यास करतले. हे खातीर कायदेशीर सल्लो दिवपी एजन्सीची नेमणूक जातली. हो अभ्यास करून कायद्यात दुरुस्ती करतले आनी येता त्या अधिवेशनात दुरुस्ती विधेयक हाडटले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार उलयतना सांगलें. 15 कोटी रुपया खर्च करून वास्को मतदारसंघातली सिवेज पायपलायन घालपाक गोंय सरकारान मान्यताय दिल्ल्याची माहिती थळावे आमदार दाजी साळकार हांणी दिल्या. वास्को मतदारसंघातल्या मांगोर हिल वाठारांत 1,65,00,000 रुपया खर्च करून नवी पायपलायन घालतले अशें तांणी मुखार सांगलां. फाटलीं 40 वर्सां वास्को मतदारसंघातलीं कितलींशींच कामां उरिल्लीं ती आतां चालीक लागपाक लागल्या अशें आमदार साळकार हांणी ह्या वेळार उलयतना सांगलें. भारत सरकाराच्या युवा कार्य आनी खेळां मंत्रालया वतीन आयोजीत राज्य युवा संसद फाल्यां शुक्रारा 28 मार्चाक पर्वरे विधानसभेच्या संकुलात जातली. गोंय विधानसभेचे सभापती दोतोर रमेश तवडकर हांचे हस्तुकीं सकाळीं 10 वरांचेर ह्या राज्य युवा संसदेचें उक्तावण जातलें. उत्तर आनी दक्षिण गोंय पावण्यार युवा संसद सर्तींतल्यान वेंचून काडिल्ले 20 तरणाटे ह्या राज्य युवा संसद सर्तींत वांटेकार जातले. भारतीय राज्यघटना ह्या विशयाचेर ते 3 मिनटां उलयतले. ह्या सर्तींतल्यान 3 जाणांची निवड करून तांकां दिल्लीत आयोजीत राष्ट्रीय युवा संसदेत वांटेकार जावपाक धाडटले. ह्या संसदेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाजीर आसतले.
गोंय विद्यापीठान गोंय राज्य रिसर्च फाउंडेशन पुरस्कृत मायक्रोप्लास्टिक्स अँड असोसिएटेड बायोफिल्म्स इन मँग्रोव्ज ऑफ गोवा स्पेटियल अँड टेम्परल फ्लक्सेस ह्या विशयावयल्या संशोधन प्रकल्पाचेर काम करपाक एका तात्पुरत्या प्रकल्प सहाय्यक पदा खातीर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवाराकडेन कमीत कमी 55% गुणांसयत मरीन मायक्रोबायोलॉजी विशयांत MSc पात्रताय आसपाक जाय. उमेदवाराची पिराय 35 वर्सां परस चड आसची न्हय. तांकां म्हयन्याक 20,000 रुपया मानधन दिवपात येतलें. मुलाखत 4 एप्रिलाक सांजेच्या 4 वरांचेर भूंय, समुद्र आनी वातावरण विज्ञान विभाग, गोंय विद्यापीठ हांगा जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात. इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आनी DJ उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वांटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द EDM चॅलेंज नांव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाडयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मदल्या तुमच्या प्रतिभेचें संवसारीक पावंड्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावं नाकात. चड म्हायती खातीर भेट दियात wavesindia.org. परतून एक फावट येवकार. गोंय सरकारान गोंय विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात पेपर लीक आरोप प्रकरणाची चवकशी करपा खातीर निवृत्त न्यायाधीश RMS खांडेपारकार हांच्या अध्यक्षतेखाला उच्चस्तरीय चवकशी समिती स्थापन केल्या. गोंय विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात पेपर लीक प्रकरणा बाबतींत समिती खरी माहिती आनी पुरावे सोदता अशी माहिती प्रतिज्ञावरवीं बंद आवरणांतल्यान डॉ. जेर्वासियो SRL मेंडेस, संपर्क अधिकारी, अतिरिक्त संचालकांची कचेरी, उच्च शिक्षण संचालनालय, गोंय शिक्षण प्रकल्प, आल्त पर्वरी ह्या नामाचेर स्वता वा स्पीड पोस्टान 1 एप्रिल 2025 मेरेन सुपर्द करची. साहित्य मंथन सत्तरी आनी श्री सातेरी केळबाय घाडवंश देवस्थान रावण सत्तरी हांच्या जोड पालवान 29 आनी 30 मार्चाक 2 दिसांचे 4थें ग्रामीण साहित्य संमेलन जातलें. ह्या संमेलनाच्या उक्तावण सुवाळ्याक पर्ये मतदारसंघाच्यो आमदार डॉ. देविया राणे हजर आसतल्यो. तांच्या सांगातान ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो कार्यावळीचे अध्यक्ष ह्या नातान हाजीर रावतले. मुखेल सोयरे म्हूण केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्राध्यापक प्रवीण बानेकार, संमेलनाचे अध्यक्ष कमळाकर म्हाळशी, केरी जिल्लो पंचायत वांगडी देवयानी गांवस, केरीच्यो सरपंचा सुप्रिया गांवस, साहित्य मंथन सत्तरीचे अध्यक्ष काशीनाथ नायक तशेंच हेर मानेस्त हाजीर आसतले. 2 दीस चलपी ह्या ग्रामीण साहित्य संमेलनात कवी संमेलन, चर्चासत्र, मुलाखती तशेंच मनोरंजनाच्यो कार्यावळी जातल्यो. ह्या साहित्य संमेलनाक साहित्य मोग्यांनी व्हडा संख्येन हाजीर रावचे अशें आवाहन साहित्य मंथन सत्तरी ह्या संस्थेन केलां. गोंयांत बायलां आड जावपी गुन्यांवांत वाड जाला. बलात्कार, आगळी, घरगुती अत्याचार ह्या प्रकरणांनी गोंयांत वाड जाला. हाका लागून गोंयचो कायदो आनी सुवेवस्था सध्या बाबत स्थितीन आसा असो आरोप गोंय महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतीक्षा खलप हांणी केला. पणजे काँग्रेस हावजात घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार त्यो उलयताल्यो. बायलांचेर जावपी गुन्यांत जाल्ल्या बदलाच्या फाटभुंयेर काँग्रेस पक्षाची महिला मोर्चा 3 एप्रिलाक न्यारी न्याय आंदोलन पणजेत करतली अशी शिटकावणी प्रतीक्षा खलप हांणी दिल्या. सांखळे शिगमोत्सव समिती आनी गोंय पर्यटन खातें हांच्या जोड पालवान आयज 27 आनी 28 मार्च 2025 हे 2 दीस शिगमोत्सव महोत्सवाचें आयोजन केलां. शिगमोत्सव समितीचे कार्याध्यक्ष दयानंद बोरयेकार हांणी हे विशीं अदीक म्हायती दितना सांगलें की आयज 27 मार्चाक 2 गटांतल्या वेशभुषा सर्त जातल्यो. फाल्यां 28 मार्चाक सांजवेळार 3:30 वरांचेर मुखेल शिगमोत्सवाक सुरवात जातली. ह्या सुवाळ्याक गोंय राज्याचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हूण हजर आसतले. महोत्सवात वेळेचें बंधन पाळटले अशें सांगता आसतना महोत्सवाक वेळाचेर सुरवात जातली. अंदू वर्सा शिगमोत्सव मिरवणूक सांखळी सरकारी हॉस्पिटल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ह्या दरम्यान जातलो अशें तांणी ह्या वेळार उलयतना सांगलें. येता ते 29 तारखेक वारें वादळ आनी गडगडाटा सयत उत्तर आनी दक्षिण गोंयांत पावस पडपाची शक्यताय वेधशाळेन उक्तायल्या. 29 तारखे खातीर वेधशाळेन येलो अलर्ट जारी केला. नुस्तें पाखम्यांक फुडल्या 5 दिसां खातीर विशेष अशी कांय शिटकावणी दिवंक ना. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. बेकायदो बांदकामा विशीं उच्च न्यायालयान दिल्ल्या आदेशा प्रमाण कारवाय जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. शालांत मंडळान फेब्रुवारी म्हयन्यांत घेतिल्ल्या 12वी परीक्षेचो निकाल 9.4% इतलो लागला. हातूंत 88.69% चल्यांचो तर 92.42% चलयांचो आस्पाव आसा.
भारत सरकाराच्या युवा कार्य आणि खेळा मंत्रालया वतीन आयोजित राज्य युवा संसद फाल्यां शुक्रारा 28 मार्चाक पर्वरे विधानसभेच्या संकुलात जातली. गोंय सरकारान गोंय विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात पेपर लीक आरोप प्रकरणाची चौकशी करपा खातीर निवृत्त न्यायाधीश RMS खांडेपारकार हांच्या अध्यक्षतेखाला उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केल्या. सांखळी शिगमोत्सव समिती आणि गोंय पर्यटन खातें हांच्या जोड पालवान 27 आनी 28 मार्चाक शिगमोत्सव महोत्सवाचें आयोजन केलां. हाचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळच्या 7:25 आयकुपाक मेळटलें. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.